रायदही की तारीख जैसे जैसे करीब आ रही है वैसे वैसे सियासी पार्टियों की जोर आजमाई भी बढ़ रही है। वंचित बहुजन आघाड़ी का एक जलसेआम जय भीम नगर में मुनक्किद हुआ। जलसे के दौरान स्वराज्य सेना के जिम्मेदार फारूक अहमद ने दलितों और मुसलमानों को मिलकर एक नई तब्दीली लाने के लिए तैयार हो जाने की तलकीन की। इन्होंने कहा कि बीजेपी के मुकाबले के लिए दलितों और मुसलमानों के पास अब बेहतरीन मुतबादिल वंचित आघाड़ी की शक्ल में आ गया है। इन्होंने इल्जाम लगाया कि कांग्रेस भी दरपर्दा बीजेपी की साथीदार है और दलित मुस्लिम समाज को सियासी और समाजी सतह पर महरूम कर देने की कोशिश कर रही है। इस मौके पर वंचित आघाड़ी के उम्मीदवार यशपाल भिंगे ने भी तकरीर की। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत, परंतु तुम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहातच, पण तुम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुमची जबाबदारी दुप्पट आहे। तुम्हाला आपलं मत द्यायचंच, परिवाराचं द्यायचंच, परंतु या नांदेडमध्ये राहणाऱ्या इतर सगळ्या समाजामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे। एकटे यशपाल भिंगे सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू शकत नाहीत, म्हणून माझ्या तरुणांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या मायमाऊलींनो, आसपासच्या परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये जा, त्यांना समजावून सांगा, त्यांना कल्पना द्या की ही निवडणूक नाहीये, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि वंचितांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बाळासाहेब झटत आहेत, लढत आहेत आणि बाळासाहेबांनी नांदेड लोकसभेमध्ये प्राध्यापक यशपाल भिंगे नावाचा आपला लढाऊ सैनिक इथं उभा केलाय। यांना आपल्याला पार्लिमेंटमध्ये पाठवायचं आहे।